श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत असा पॉवरफुल उपाय जो तुम्ही केला आणि तुमचं घर झालं म्हणून समजा. कारण उपाय खूप छोटा आहे पण प्रभाव खूप मोठे आहेत. तुम्हाला हा उपाय विश्वास ठेवून करायचा आहे आणि तुम्हाला माहीत आहे जिथे विश्वास आहे तिथंच कोणतेही उपाय काम करतात. तुमचा विश्वास नसेल तर कोणताही उपाय करा, काहीही करा तरीही तुम्हाला ते फळ देणार नाही. किंवा तुम्ही कितीही प्रयत्न करून करत असाल आणि तुमच्या मनामध्ये विश्वासच नसेल तर हा उपाय काम करत नाही. म्हणून कोणताही उपाय किंवा रेमेडी हे तुम्ही विश्वास ठेवून करायचे आहे. विश्वास ठेवाल तरच त्याचे फळ तुम्हाला भेटेल. बऱ्याचदा असे होते की आपण स्वतःचा घर घेण्याचा खूप प्रयत्न करतो पण घर हे होत नाही, शेवटपर्यंत स्वप्नच राहते. तुम्हाला असं झालं आहे की तुम्हाला वाटतं तुम्हाला ते घर आवडलं आहे पण ते घर काही कारणाने तुम्हाला घेता येत नाही किंवा बरेच अशा अडचणी येतात, त्यामुळे ते घर तुमचं होत नाही. तुम्ही स्वप्न पाहता तुमचं स्वतःचंही घर असावं. जेव्हा कधी तुम्ही कोणतं घर पाहता तेव्हा तुमच्याही मनामध्ये असे विचार येतात की मलाही असं घर असावं, तेही तुमच्या स्वतःचं हक्काचं घर. प्रत्येकाला वाटतं, असं कोणीही नाही की त्यांना हे स्वतःचं घर नको आहे, कारण प्रत्येक व्यक्तीला हे आपलं स्वतःचं घर असावं असं वाटतं. म्हणून कधीही तुम्ही चांगले विचार ठेवा, भरपूर विश्वास ठेवा आणि उपाय विश्वास ठेवूनच करा. कधीही तुम्ही कोणतीही गोष्ट निगेटिव्ह बोलता तेव्हा तुम्ही असं बोलता की ते घर आवडलं आहे तुम्हाला, तरीही तुम्हाला वाटतं की ते घर घेण्यासाठी तुमचे प्रयत्न चालू आहेत पण तुम्हाला वाटतं की हे घर मला भेटणार नाही किंवा माझं नाही, माझ्या नशिबामध्ये नाही. तेव्हा तुम्ही स्वतः तुम्ही निगेटिव्ह विचार करता आणि स्वतः तुमच्या मनाला तुम्ही सांगता, मनाला तुमच्या तयार करता की हे होणार नाही किंवा हे कधीच होणार नाही. तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडतात. म्हणून कधीही चांगले विचार ठेवा. कधीही तुम्ही कोणतीही वस्तू किंवा काहीही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असा विचार करा की मला ते भेटणार आहे आणि तुम्ही त्यामध्ये जगून घ्या, म्हणजे तुम्हाला ते भेटलं आहे सर्व, असं तुम्हाला तुमच्या मनाला सांगायचं आहे, मनाला तयार करायचं आहे. कधीही तुम्ही असा विचार, पॉझिटिव्ह विचार करता तेव्हा ती वस्तू तुमच्याकडे आकर्षित होते आणि खेचली जाते. म्हणून कधीही तुम्ही विचार हे चांगले ठेवा आणि कोणतीही सेवा, उपाय तुम्हाला चांगल्या विश्वास ठेवूनच करायचा आहे. हा उपाय तुम्ही विश्वास ठेवून केला तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात गेलाच असं समजा, कारण हा उपाय खूप प्रभावी आहे आणि हा उपाय तुम्हाला जीवनामध्ये फक्त एकदाच करायचा आहे. एकदाच केला तर याचे प्रभाव तुम्हाला लवकर दिसून येतात. विश्वास ठेवून करा आणि हा उपाय पाहण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कारण स्वामींचे नामस्मरण केल्याने स्वामी तुम्हाला भरपूर आशीर्वाद देतात आणि खूप वेळही लागत नाही. तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायला, कारण श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण हे झालंच पाहिजे. आणि कधी तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहिता तर तुम्हाला स्वामी भरपूर आशीर्वाद देतात, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करतात, जे काही तुमचे स्वप्न आहेत ते पूर्ण करतात. म्हणून श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा उपाय तुम्ही पूर्ण विश्वास ठेवूनच करायचा आहे, तेव्हाच तुम्हाला हा उपाय काम करेल, नाही तर बिलकुल काम करणार नाही. म्हणून विश्वास हा ठेवलाच पाहिजे. आणि तुमच्या पत्रिकेमध्ये योग नसतील तरीही हा उपाय केल्याने तुम्हाला तुमचे स्वतःचं घर होण्याचे योग जुळून येतील. हा उपाय कधीही फेल जात नाही. खूप पॉवरफुल उपाय आहे आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस काही उपाय जास्त करायची गरज नाही. तुम्ही फक्त एक वेळेस हा उपाय करायचा आहे आणि तुमचं घर झालं आहे असं समजा. तुम्ही हा उपाय गुप्त ठेवायचा आहे. हा उपाय करताय हे कोणालाही सांगायचं नाही. कधीही हा उपाय करताय किंवा कशासाठी करताय हे कोणाला सांगाल तेव्हा हा
उपाय प्रभावी होत नाही, तुम्हाला याचे काही प्रभाव दिसून येत नाही किंवा तुम्हाला फळ भेटत नाही, तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, म्हणून हा उपाय तुम्हाला गुप्त ठेवायचा आहे. काही उपाय असे असतात की तुम्ही गुप्तपणे करावे, कारण तुम्ही ज्याही वेळेस तुम्ही दुसऱ्यांना सांगता तेव्हा तुमचे कोणतेही उपाय प्रभाव देत नाहीत, कारण खूप काही अडचणी येतात आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी. म्हणून कधीही हा उपाय तुम्ही गुप्त ठेवायचा आहे आणि हा उपाय खूप साधा आणि सोपा आहे. करायचा आहे तुम्हाला कोणत्याही मंगळवारी संध्याकाळी 4:30 ते 6:30 या वेळेत हा उपाय करायचा आहे. एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला दूध आणि पाणी मिक्स करायचं आहे. तांब्या पूर्ण भरून घ्यायचा आहे आणि 2 चमचे पांढरे तीळ, थोडी चिमूटभर साखर आणि हळदी कुंकू टाकून तुम्हाला पिंपळाच्या झाडाला पाणी ओतून यायचं आहे. 21 प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करत आहात तेव्हा तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा सांगायची आहे. लवकरात लवकर घर होण्यासाठी तुम्हाला बोलायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे. पाणी घालून 21 प्रदक्षिणा घातल्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे, पण पाठीमागे वळून पाहायचं नाही. पाठीमागे वळून पाहायचं नाही, घरी निघून यायचं आहे तुम्हाला. आणि कोणी कितीही आवाज दिले तरीही मागे वळून पाहायचं नाही, घरी निघून यायचं आहे. आणि हा उपाय तुम्ही करत आहात तेव्हा कोणीही तुम्हाला पाहिलं नाही पाहिजे आणि विचारलंही नाही पाहिजे की कशासाठी करत आहात. म्हणून तुम्ही घरातून निघताय तेव्हाही कोणालाही सांगू नका. गुप्त उपाय करा आणि श्री स्वामी समर्थ.